तर आपण पुन्हा एकदा कोल्हापूरमधली दृश्य पाहतोय। विमानतळ प्रशासनाला कोल्हापुरी हिसका दाखवण्यात आलेला आहे। तामगावचे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। रस्ता त्यांचा बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी आक्रमक पवित्रा घेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत। हातामध्ये पोस्टर्स त्यांनी घेतलेले आहेत। आमचा रस्ता बंद केलेला आहे, तो पुन्हा एकदा सुरू करा, अन्यथा आम्हाला लवकरात लवकर पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्या, ही या ग्रामस्थांची मागणी आहे। खरं तर या विमानतळासाठी ज्यांनी जमिनी दिलेल्या आहेत त्यांचाच हा रस्ता बंद केल्यामुळे या ग्रामस्थांमध्ये मोठा रोष आणि संताप आपल्याला पाहायला मिळतोय। या आधी सुद्धा या संदर्भात बैठका झालेल्या होत्या, मात्र बैठका झाल्या, सकारात्मक निर्णय झाले, मात्र तरी सुद्धा हा रस्ता बंदच आहे आणि त्यामुळे तामगावच्या ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। मोठा वळसा घालून तिथल्या शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, महिलांना, इतकंच नाही तर रुग्णांना सुद्धा प्रवास करावा लागतोय। त्यामुळे तात्काळ हा रस्ता आमच्यासाठी उपलब्ध करून द्या, हा रस्ता आमच्यासाठी खुला करून द्या, अशी मागणी या तामगावच्या ग्रामस्थांची आहे। तर आता हे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। हातामध्ये पोस्टर्स घेऊन हे सगळे जण इथे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आक्रमक होत त्यांनी पोलिसांशी वाद सुद्धा घातलेला आहे। पोलीस आणि या आंदोलकांमध्ये वादावादी पाहायला मिळाली आहे। तर घोषणा दिल्या जात आहेत, लवकरात लवकर हा रस्ता आमचा बंद आहे तो खुला करून द्या किंवा त्याऐवजी आम्हाला पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्या, जेणेकरून आम्हाला आमचं जाणं, आमची वाहतूक इथून सुरळीत होईल। मात्र जर आमचा या संदर्भातला जर निर्णय झाला नाही तर मात्र आम्ही ही भिंत पाडून टाकू, असा सुद्धा निर्धार या ग्रामस्थांनी केलेला आहे। तर सध्या आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर इथे पोलीस सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। कोल्हापुरी हिसका या विमानतळ प्रशासनाला या तामगावच्या ग्रामस्थांनी दाखवलेला आहे। रस्ता बंद केल्यामुळे ते आक्रमक झालेत। आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडे। प्रताप, इतक्या वेळ हे आंदोलन सुरू आहे, प्रशासनाकडून कुठला अधिकारी तिथे पोहोचलेला आहे का? काही आश्वासन त्यांना देण्यात आले का? आपण पाहतो गेल्या अर्धा पाऊण तासापासून या ठिकाणी पूर्णतः रस्ता जो आहे अडवून धरलेला आहे। प्रशासनाचे अधिकारी, पोलीस अधिकारी विशेषतः आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात, पण आंदोलक जोपर्यंत या ठिकाणी प्रशासनातला मुख्य अधिकारी येत नाही, चर्चा सकारात्मक होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, अशा प्रकारची भूमिका आहे। पण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रवाशांचे मोठे हाल होतात। आताच फ्लाईट जी आहे ती आलेली आहे, पण या सर्व प्रवाशांना या ठिकाणी पायपीट करत जावं लागतंय। एकूणच आपण पाहतोय की हे सर्व प्रवासी लांबून आलेले आहेत आणि असं असताना देखील आपण पाहतो की पूर्णतः गेट अडवल्यामुळं या ठिकाणी त्यांची कोणतीही वाहनं जे आहेत ते या ठिकाणी आलेली नाही, त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। पण दुसरीकडे आपण पाहतोय की या तामगाव ग्रामस्थांची मागणी देखील रास्त आहे, कारण आपण गेल्या अनेक दिवसापासून पाहतोय की प्रशासनाशी वारंवार चर्चा करतायत, आश्वासन देत आहेत प्रशासन, पण प्रत्यक्षात काम करत नाही। त्यामुळे या ठिकाणी सर्व आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। गेल्या पाऊण तासापासून हे सर्व आंदोलक या ठिकाणी रस्त्यावर ठाण मांडून आहेत। पोलीस प्रशासनाचे अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांच्यावर सकारात्मक चर्चा घडवून आणली जाईल अशा प्रकारची भूमिका घेत आहेत। पण दुसरीकडे मात्र आपण पाहतोय की हे सर्व जे ग्रामस्थ आहेत ते मात्र या ठिकाणी हटायला तयार नाहीत। भूमिका एकच आहे की जोपर्यंत ती भिंत पाडली जात नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही, अशा प्रकारची भूमिका आहे। त्यालाच घेऊन आपण पाहतोय की आता काही लोकांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन मारलेलं आहे। पोलीस प्रशासन त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही बाजूला व्हा, तरी देखील ते बाजूला होताना दिसत नाही। त्यामुळं या ठिकाणी आपण पाहतोय की कशा प्रकारची अवस्था कोल्हापूर एअरपोर्टवर पाहायला मिळते। या ठिकाणी जे कर्मचारी आहेत किंवा जे वैमानिक आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपली बॅगा ज्या आहेत ते या ठिकाणी ढकलत घेऊन जाताना दृश्यांमध्ये दिसून येते। एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर एअरपोर्टवरची ही दृश्य आपण किती बोलकी आहे ते दिसून येते। प्रशासनाचं पूर्णतः अक्षम्य दुर्लक्ष झालेलं अशा प्रकारची दृश्य आपण बघू शकतो। एकूणच आपण पाहतो की हे या ठिकाणी आंदोलक बसलेले आहेत, त्यांची भूमिका हेच आहे की कोणत्याही परिस्थितीत भिंत पाडल्याशिवाय आम्ही उठणार नाही। आंदोलकात आपण त्यांच्याशी बोलूयात। मला सांगा, ठिय्या आंदोलन पुन्हा केलं, काय भूमिका आहे? भूमिका आमची एकच बघते, रोड आपल्याला झाला पाहिजे। रोडसाठी सगळं प्रॉब्लेम आहे। का बसलाय पुन्हा तुम्ही? म्हणजे आम्हाला पर्यायी मार्ग द्यायला पाहिजे आणि रस्ता आमचा चालू व्हायला पाहिजे, हाच फक्त आमचं आहे। पण मला सांगा की जिल्हाधिकाऱ्यांच्यावर बैठक घेण्याचं आश्वासन याच्या आधी पण घेतल्या, तरी पण नाही।
पाडतो म्हणली तरी पण पाडली नाही आणि डायरेक्ट बिन सांगतात बांधल्या भिंत एका रात्रीतच दिली. एका रात्रीत जोपर्यंत पाडली जात नाही तोपर्यंत नाही अजिबात नाही. आपण पाहिले की प्रशासनाच्या अधिकारी या ठिकाणी आश्वासन देतात आणि समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात, त्याची ते दृश्य आपण बघू शकतो. पण आंदोलकांचं म्हणणं आहे की यापूर्वी सुद्धा अनेक वेळेला हे झालेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी ती भिंत पाडून देतो अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे, तरी देखील त्यांनी आश्वासनाची पूर्तता केलेली नाही आहे. त्यामुळे आपण पाहतो की या ठिकाणी कोल्हापूर विमानतळावर प्रचंड अशा प्रकारे या प्रवाशांचे हाल होताना दिसतात. एकूणच आपण पाहतो की संताप आहे तो व्यक्त केला जातोय. म्हणणं या सर्व ग्रामस्थांचं म्हणणं एकच आहे की आम्हाला जाण्यासाठी येण्यासाठी रस्ता हवा आहे, रस्त्यासाठी आमचा हा संघर्ष सुरू आहे आणि जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही अशा प्रकारची भूमिका आहे. दृश्यांमध्ये पुन्हा मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. हे प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी येताना दिसतात, काही वयोवृद्ध प्रवासी देखील या ठिकाणी आहेत. आपण त्या दृश्यांमध्ये बघू शकतो की विमानतळावरनं हे सर्व प्रवासी चालत येताना दिसत आहेत. म्हणजे कशा प्रकारे या ग्रामस्थांनी आक्रमकपणे हा रस्ता अडवलाय त्याची ही थेट दृश्य आपण बघू शकतो. लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रशासनाच्या मुख्य अधिकारी कोणीही पोहोचलेले नाही, DYSP असतील किंवा LCBचे PI या ठिकाणी घटनास्थळावर आलेले आहेत. ते आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न करतायत, पण या ठिकाणी आंदोलन हलायला तयार नाही. त्यांची भूमिका एकच की जिल्हाधिकारी जोपर्यंत या ठिकाणी येत नाहीत, भारतीय विमान प्राधिकरणाचे अधिकारी येऊन आम्हाला आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आम्ही थांबणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांची आहे. म्हणणं एकच आहे की कोणत्याही परिस्थितीत आम्हाला या ठिकाणी आमचा रस्ता पाहिजे. प्रवासी आहेत खरं तर आपण पाहतो की त्यांचे प्रचंड हाल झाले, कारण आपण पाहतो की टर्मिनल बिल्डिंग जी आहे अगदी प्रताप, त्यामुळे आता या आंदोलनाची दखल घेतली जाते का? प्रशासनाचा एखादा अधिकारी तिथे येतो का आणि त्यांना आश्वासन देऊन त्यांचं आंदोलन थांबवण्यात त्यांना यश येतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.